नाही त्याला घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही त्याला घेण्याची गोडी नाही. नुसतंच डोकं असून चालत नाही, नुसतंच डोकं असून चालत नाही. तयास मानव म्हणावे का, तयास मानव म्हणावे का. नमस्कार. ओळखलं का मला? हो, मी तीच सावित्री. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडेराव नेवासी पाटील यांची कन्या आणि ज्योतिराव यांची मी पत्नी. वयाच्या 9व्या वर्षीच माझं लग्न ज्योतिबा नावाच्या माणसाची झालं. हळूहळू मला कळू लागलं की ज्या माणसाची माझं लग्न झाले तो माणूस काही साधा सुद्धा नाही. नुसतं त्यांच्या डोक्यात एकच असायचं, शिक्षण शिक्षण शिक्षण. जणू ते या जगाला एक क्रांती सूर्याचा ऊर्जा देणारेच होते. एक दिवस ते माझ्या जवळ आले आणि ते मला म्हणू लागले की सावित्री तू शिकायचं आणि शिकवायचं. मी म्हणू लागले अव मी काय शिकणार, मला कुठे येऊन राहिलं काय, मी थोडीच शिक्षित आहे, मी तर अडाणी आणि घरातली बाई आहे, मला कुठे काय येऊन राहिलं शिकायला आणि शिकवायला, उगीच माझी चेष्टा नका करू. त्यावर ते म्हणाले नाही सावित्री तू शिकायचं आणि शिकवायचं, तुला या मुलींना स्वावलंबन शिकवावं लागेल आणि स्वतःच्या पायावर उभं करावं लागेल. मीही त्यांनी दिलेला वसा स्वीकारला आणि अशा प्रकारे आमचा अभ्यासाचा श्री गणेशा चालू झाला. त्यांनी मला क ख ग शिकवले. मी लिहू लागले, मी वाचू लागले आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. मी फक्त स्वतःच शिकले नाही तर इतर मुलींना पण शिकवू लागले आणि अशातच तो दिवस उजाडला. 1 जानेवारी 1948 रोजी मी मुलींसाठी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा काढली. पण ती वाट थोडी खडतळच होती. त्यामागे अपमान होता, शिवी होती आणि लोकांनी दिलेल्या शिवी होती आणि अपमान मात्र फार होता. पण मी थांबले नाही, कारण मला उद्याचा भारत शिक्षित दिसलेला दिसत होता आणि स्त्रिया स्वावलंबन शिकलेल्या दिसत होत्या. त्यामुळं मी थांबले नाही. मी माझा शिक्षणाचा वसा चालू ठेवले. माझ्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला आणि समाजामध्ये कोल्हेकोही चालू होती की धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. अहो कोणता धर्म बुडाला? जर एखादा समाज शिकत असेल तर कोणता धर्म बुडतो? धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म असतो? माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. तेवढ्यातच एक माणूस माझ्या समोर येऊन मला म्हणू लागला, ए बये चल परतीच्या वाट्याला लाग, आमच्या आया बाळांना शिकवायचं बंद कर, तुला तुझी आबरू प्यारी आहे की तुझं ते स्त्री शिक्षण. एक आशी घेतली आणि खनखन त्याच्या कानाखाली मारली आणि त्याला सुनावलं आज आलायस थोबड फुटले, पण पुण्यांदा जर माझ्या मोर आलास तर तुझ्या रक्ताच्या थेंबानं ही धरती रंगवे. त्यावेळी सर्वांवर माझा चांगलाच वचका बसला होता. अहो एखाद्या स्त्रीचा जर नवरा मेला तर तिनं सतीला जायचं. का जायचं तिनं सतीला? का तिला तिचं आयुष्य नाही? तिचा नवरा मेला म्हणजे तिचं पण आयुष्य संपलं का? तिला जगण्याचा हक्क देण्यासाठी मी आणि इंग्रजांना सोबत घेऊन ती सती प्रथा बंद केली. तिला शिकण्याचा आणि जगण्याचा अधिकार मिळवून दिला. पण आमच्याकडे एकच न्यूनता होती, ती म्हणजे आम्हाला मूल नव्हतं. आम्ही एका बाळाला दत्तक घेतलं आणि त्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं. त्याच्या बोलण्यानी, त्याच्या खेळण्यानी, त्याच्या हसण्यानी आणि त्याच्या तुरतुर धावण्यानी आमचं अंगण कसं भरून आलं होतं. त्याला मोठं केलं, त्याला शिकवलं आणि त्याला डॉक्टर बनवलं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. समाजामध्ये प्लेग हा रोग पसरला. खूप लोक मृत्युमुखी पडू लागले. त्यावेळी मी यशवंताला म्हणाले, यशवंता आपल्याला दवाखाना काढावा लागेल. त्यावेळी माझ्या आज्ञाधारक मुलाने दवाखाना सुद्धा काढला. मी आणि यशवंत आम्ही दोघं मिळून प्लेग या रोग झालेल्या रोगींशी संपर्कात राहू लागलो आणि त्यांची काळजी घेऊ लागलो. पण मला माहिती होतं प्लेग हा रोग संसर्गजन्य रोग आहे. तो मला आणि यशवंताला कधी ना कधीतरी होणारच होता. पण आजपर्यंत जो संघर्ष झाला तो कशासाठी झाला? समाजकार्यासाठीच. आणि जर समाजकार्यासाठी जर मरणही पत्करावं लागेल तर मरणा तुझे स्वागत आहे, तर मरणा तुझे स्वागत आहे. अशा प्रकारे माझी प्राणज्योत विझली. पण माझं सर्व मुलींना एकच सांगणं आहे की मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, मुलींना शिकवा. तुम्हाला जिजाऊचा शिवबा पाहिजे तर आधी एक जिजाऊ बना. तुम्हाला जर जिजाऊचा शिवबा पाहिजे असेल तर आधी जिजाऊ घडवा. आणि तुम्हाला जर सावित्री व्हायचं आहे तर त्या पोटात जन्मलेल्या मुलीला कधी मारू नका आणि त्या पोटात जन्म घेणाऱ्या मुलीला कधी मारू नका. कारण तीच उद्याची सावित्री, तीच उद्याची
जिजाऊ आणि तीच उद्याची राणी लक्ष्मीबाई बनू शकते यात ती मात्र शंका नाही. कारण मुलींमध्ये जी शक्ती असते ती कुठल्याच तलवारीच्या धारेला सुद्धा नाही. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना सांगणं आहे की मुलींना शिकवा, मुलींना जगवा आणि या भारत देशाची साक्षरता पुढे वाढवा. धन्यवाद.